तुझं तोंड बघून कोण ब्युटी पार्लर मध्ये येणार सुद्धा नाही. अरे ये खेबड्या, तुला कितीदा सांगितलंय माझ्यामध्ये बोलायचं नाही म्हणून. मी बोलतोय का तुझ्यामध्ये? अजिबात माझ्या कामात टांग अडवायचं नाही. मम्मी तुला सांगा लागलं, ह्याला ब्युटी पार्लरचं दुकान उघडून देऊ नकोस. ह्याचं तोंड बघून कोणी सुद्धा येणार नाही. सारी कुत्र्या, आता तुझी बायको म्हणाली ना माझे आयब्रो कर, तर मी अचापात करणार नाही. मी का माझ्या बायकोच्या आयब्रो तुझ्याकडं करायला लावू? ती पण कुठं तर काळी होणार तुझ्यासारखी. ठीक आहे, मग आजपासून माझ्या हातची भाकरी सुद्धा खायचं नाही. तू बाहेर जाऊन हॉटेलमधून खा. अगं मी तर तुझ्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. कुत्र्या हरामखोरा, कालच मी बाजारातून वडापाव आणला होता. त्याची चटणी खाल्लीस ना तू? ती पण माझी उष्टीच होती की. अगं ये फुकणे, जा भाकरी कर जा. कशाला माझ्या मुलाच्या मागे लागलीस? हे मम्मी, ह्याला भाकरी करायला सांगू नकोस. ही भाकरी पण काळी करून सोडणार. काय रे शेमड्या, तुझी बायको तर भाकरी करत नाही, मग कोण करणार भाकरी घरात? जा कर जा भाकरी. आता मी नाही करणार भाकरी. काय करायचंय करून घ्या तुम्हा दोघांना. अगं पिंके, अगं थांब अगं पिंकडे थांब. मी तर किती दुःखी आहे. एकतर मला कुठं काम मिळालं झालंय आणि माझी बायको दररोज त्याची नवीन फरमाईश असते. कधी क्रीम मागते, कधी पावडर मागते, कधी फेअर अँड लवली मागते. माझी तर जिंदगी नरक झाल्यावानी झालंय, नरक झाल्यावानी. ऐका हो बोंबल, अहो ती तुमची सासूबाई आहे ना, ती सासूबाई. कुठली सासूबाई? अरे ते तुझी सासू आणि माझी आई. बोल की मग पुढे. अहो असं बोलायचं होतं की तू भाऊजी आणि मी बहीण झालोय. अगं हे फुकणे, काय बोलायचंय सरळ बोल की. मला काही सुद्धा कळना झालंय. मला एवढंच सांगायचं आहे की तुझ्या सासूला मुलगा झालाय. अरे फुकणे, तुझं डोसकं विस्कं बिघडलंय की काय? तुझ्या आईला मुलगा झालाय? अहो ते काय आहे ना, माझ्या आई बाबांनी कॉम्पिटिशन लावलाय की सगळ्यात जास्त मुलं गावात कुणाची असणार, तर आमचे आई बाबाचेच असणार. मला वाटतंय तुझ्या बापाचं डोसकं काम करायचं बंद केलंय. आता तू एक काम कर, सायकलने किंवा मोटरसायकल कोणाची तर मागून घे आणि जाऊन ये माझ्या घरी. आईचा फोन या लागलाय सारखा, जावई बुवाला पाठवा म्हणून. अगे मी नाही जाणार अजिबात. कुणाला कळालं ना की पप्याच्या सासूला मुलगा झालाय तर सगळे माझ्यावर हसतील. बया तुझ्यावर कशाला हसतील रे? पहिला एक मला हे सांग, कुणाचे आई वडील मुलीचं लगीन झाल्यावर आपल्या घरात बाळ पैदा करतात? आता झालंय ना व माझ्या आईला मुलगा. तुझी आई अजून मुली पैदा करते. अहो माझ्या मम्मी पप्पाला वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा आहे म्हणून माझे मम्मी पप्पा अजून मुले पैदा करतात. ओ मेरे फोटो को सीने से आज चिपका ले सैया फेविकॉल से, फेविकॉल से. अरे ये म्हाताऱ्या, काय झाले तुला? काय पाहिजे? कशाला तोंडवरून करून आलायस आमच्या घरी? अरे पप्प्या, तोंड गोड कर आधी माझं. तोंड गोड करू तुझं? कशाच्या खुशीत? अरे म्हशीची टांग, अरे तुझ्या सासूला मुलगा झालाय ना. अरे म्हाताऱ्या, मला हे सांग, तुला कोणी सांगितलं माझ्या सासूला मुलगा झालाय? अरे हे पप्प्या, तुने सांगितलं नाही तर तुला काय लागलं? मला कळणार नाही.
माईला माझ्या बायकोने तर बेइज्जती करून टाकली या म्हाताऱ्यासमोर. आता ही बातमी सगळ्या लोकांना कळणार आणि लोक म्हणणार, अरे पप्प्याच्या सासूला मुलगा झालाय, अरे पप्प्याच्या सासूला मुलगा झालाय. सगळे हसणार आता. आई गं. अगं हे बोल पप्याची बायको, मला एक दारूची बाटली आणि एक बिडीचा बंडल देणार काय नाही? काय पसरवू सगळ्या गावात बातमी? असं करू नकोस रे म्हाताऱ्या. तुला देतो, मी देतो, तुला देतो रे. बाटली आणि बिडीचं बंडल देतो. कुणासमोर काय बोलू नकोस बघ. मग तू तयार ठेव, एक दारूची बाटली आणि बिडीचा बंडल मी रात्री येऊन घेऊन जातो. बघितलंस काय? बघितलं? माझ्या सासूला मुलगा झालाय, मुलगा. सगळा गाव माझ्यावर हसा लागलाय. ते सगळं असू दे, सोड रे, जाऊ दे ते. माझ्या मम्मीचं सकाळपासून कितीदा फोन येऊन गेलाय. जा पटकन भेटून ये जा. होय जातो. आमच्या मम्मी पप्पांना पण काही सांगायचंच नाही. अजून किती मुलं पैदा करतात कुणास ठाऊक.